लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आज तिथं रस्त्यावर पुतळा असल्यामुळं थोडा साईडला तिथं धूळ खूप होत होती, म्हणून पुतळा हा स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी समाजाची आणि सगळ्या नागरिकांची मागणी होती. तिथे एक बोर असला पाहिजे. तर बोर साठी सुद्धा आज आम्ही तिथं बोर पाडण्याच्या संदर्भामध्ये आज कार्यक्रम होता. बोर आज होईल, त्यानंतर याचा शिड्याचा कार्यक्रम, शिडीचा सुद्धा मला वाटतं 8 दिवसामध्ये सुरू होईल. शेवटी कलरिंगचं सुद्धा काम आम्ही हाती घेतलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सर्वात मोठा उंच पुतळा आज परभणीमध्ये आहे. खऱ्या अर्थाने ते आमच्या सर्वांचं भाग्य आहे. आणि अशा महापुरुषांचे पुतळे आपण उभा करतो, त्यांचे विचार असतील, त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजे. शेवटी पुढच्या पिढ्या तुम्ही पाहिल्या असतील कशा निघतायत, त्यांना एक आदर्श पिढी जर आपल्याला या भारतात निर्माण करायची असेल तर आपल्याला निश्चितच या सगळ्या गोष्टीचं जतन करावं लागेल. आणि भविष्यामध्ये सुद्धा एक शांतता प्रस्थापित करण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा परभणीमध्ये महापुरुषांचे पुतळे असतील किंवा स्मारक असतील, याचं जतन झालं पाहिजे आणि त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत आपण घेऊन गेलो पाहिजे. यासाठी सर्वतो प्रयत्न केला जातील. गेल्या 1 महिन्यामध्ये ज्या दुर्घटना घडलेल्या आहेत, दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, त्या घटना होऊ नयेत यासाठी सुद्धा आम्ही दक्षता घेतोय. आणि जे काय अन्याय झाला असेल त्या अन्यायावर वाचा फोडण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल. आणि जे काही संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाबरोबर आम्ही शेवटपर्यंत राहू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासमोर परभणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या बरोबर काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ भाऊ अत्तेआंबेरे या ठिकाणी उपस्थित झाले. आणि या ठिकाणी आमदार साहेबांच्या आर्थिक निधीतून या ठिकाणी हापसा घेण्यात आलेला आहे. त्यावर मोटर बसून पाणी घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला रंग देण्याचं काम आलेलं आहे. त्यानंतर पायऱ्या इथलं जे काही शोभीकरणाचं काम राहिलेलं आहे ते आमदार राहुल पाटील साहेब मी माझ्या फंडातून किंवा माझ्या जवळून करून देतो एवढं समाजाला त्यांनी आधी वचन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी काँग्रेसचे नेते सिद्धार्थ भाऊ यांनी त्यांच्या परिश्रमानं पूर्ण ताकदीनं खिशातले पैसे लावून अण्णाभाऊचा पुतळा महाराष्ट्रात नंबर 1 बसला. मातंग समाज त्यांचा ऋणी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या देशाचे काँग्रेसचे नेते खरगे साहेब आणि प्रियंका गांधी त्यांना पाचारण करून अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रम जिल्हाभर महाराष्ट्रभर व्यापक स्वरूपाचा घ्यायचा असं अभिवचन सिद्धार्थ भाऊ अत्तेआंबेरे दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहेत. या जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि मोठा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी मी मातंग समाजाच्या वतीने बोलतो आणि सिद्धार्थ भाऊ राहुल पाटील साहेब वरपुडकर साहेबांचे अभिनंदन करतो. जय भीम. आणि ज्या ठिकाणी आमचे नेते विजय वाकोडे साहेब आमच्यातून निघून गेलेले आहेत आंबेडकर चळवळीमधून, आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी वारला, पोलिसांनी त्यांची मारून हत्या केली, त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना मानवंदना देतो. आणि जे आमचे देशमुख साहेब बीडचे वारले, संतोष ज्योती वारले, त्यांना subscribe now and press the bell icon. Never miss an update.